संघ नाही, कारण की विकेट जरी पडला तुम्ही एकत्र जमू नका, कारण की नंतर धावाचा जेव्हा पाठलाग करणार तुम्हाला अडचण निर्माण होची दाट शक्यता नाकारता येत नाहीये, कारण की अंतिम मेगा फिनाल सामना पाहतोय आपण. 3 षटकाचा सामना आहे. नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहतोय आपण. माऊली एंटरप्राइजेस मिथुन पाटील फॅन टीम वाकलन संघाच्या बाजूने गेलंय आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही अशा स्थितीमध्ये या अंतिम सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. जोरदार टाळ्याने एकदा आपण अंतिम सामन्याला सुरुवात करूया. ज्या प्रकारे तब्बल 32 संघामधून 30 संघाचं स्वप्न धुळीस मिळवलंय या दोन्ही संघांनी आणि एकमेकासमोर उभे येऊन टेपले इथं मात्र अंतिम सामन्यामध्ये. तर सामन्याला इशारा येताना पाहतोय आपण. षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज इथं मात्र पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर सुरेख फटका उडवलाय. चेंडूला मेडिकलच्या वरतून ठोकलाय षटकार. हा एक स्टार खेळाडू पाहतो. लिटिल मास्टर ऑफ वाकलन संघाचा ऋषी भोईरच्या बॅट मधून लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा धमाका धमाका धमाका. आणि संघ कुठला आहे तो टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने धमाका करणारा इथं मात्र पाहतोय आपण. पॅक क्राऊड बघायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कच्चाकच भरलेलं आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून काही हजार प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जेवताना यावेळेस पाहता दबाव साफ दिसतोय गोलंदाजावर. स्वेल लाईन इथं मात्र पाहतोय आपण. वाईटचे इशारा येते. दरम्यान खार्डी संघाने जर या चषकावर नाव कोरलं तर त्या संघाचे सर्वेसर्वा समीर भोईर यांच्याकडून रोख रक्कम 11,000 रुपये दिल्या जाईल. क्या बात आहे. याच पात्र पंच केले. सुरेख फटका अप्रतिम. कव्हरच्या वरतून चेंडू जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. या चेंडूवर दमदार हा चौकार. संघ का मजबूत आहे. वाकलन गावाचा खूप मोठा गाजावाजा का होते. या गावामध्ये जर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलं आपण तब्बल 46 बाईक आणि तब्बल 6 4 व्हीलर गाडी म्हणजे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून किती मोठी कमाई आहे हे या संघाने दाखवून दिले की आम्ही या टेनिस क्रिकेट विश्वातला एक दादा संघ काय आहे. किती शिक्षक सज्ज होताना लागोपाठ 6 चेंडूवर 6 षटका जर मारले तर निश्चित आमचे रोहितेश नाईक साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची रक्कम दिल्या जाईल. तर प्रशांत मात्रे साहेब सिद्धार्थ काणेकर साहेब यांच्याकडून गणेश पाटील यांच्याकडून 3 चेंडूवर 3 षटकार जर मारले 1,011 रुपये दिल्या जाईल. हॅट्रिकला सॉरी षटकाराची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक. तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 21. जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण. वाकलन विपक्ष खारडी एकाच विभागातले दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघाच्या खेळाडूचे एकमेकाला परिपक्व अभ्यास आहे. आणि 12व्या खेळाडूचं जेव्हा मी सांगितलं की सामना कसा होईल मैत्रीपूर्ण आहे, कारण की आमचं संघ आणि या संघाचं खूप अटूट नातं आहे. पण मैदानामध्ये नातं नसते, कारण की किताब जो पटकेवेल तो खरा चॅम्पियन बनतोय. पण इथे मात्र चॅम्पियन कोण होईल हे येणार आहे. इथून मात्र हे पूर्ण सामना सांगेल. यावेळेस पात्र लॉफ केलंय परत एकदा हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिल्या विकेटचं पतन ऋषी भोईर आपला अंदाज बाद. लगेच सातत्याने मी विनंती करते की आपण विकेट प्लॅन तर लगेच दुसऱ्या प्लॅन रेडी राहायचंय. आणि नंतर आपल्याच या शेजारी संघ आहे दोन्ही. आणि गवली सर मला आठवतं की जवळपास 5 ते 6 वर्षानंतर प्रथमच पाहतो की आपण भिवंडीच्या बाहेर 2 संघ भिवंडीमध्ये एक मेगा शो अंतिम सामना खेळताना. म्हणजे मला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये दादागिरी जी दिसलेली आहे ती कल्याण डोंबिवली संघाची. निश्चित या स्पर्धेत ज्या प्रकारे आपण उल्लेख केला पूर्णपणे सहमत आहे. पण आज मात्र एक कौतुक करावं लागेल जयदुर्गा टेमगरपाडा संघाचं सुद्धा, कारण की त्यांनी सुद्धा खूप चांगलं उच्च कोटीचं खेळाचं प्रदर्शन केलं. आणि आज सकाळी मात्र बिग ब्लो जर पाहिला आपण टेनिस क्रिकेटचा अजून एक दादा संघ गोडसेबी हा संघ हारला होता. त्या संघाला पराभूत करून वाकलन संघाने मात्र मंडप डेकोरेट आपण फोकस बंद करायचंय. मंडप अँड डेकोरेटर्स आपण फोकस बंद करायचे आहेत, त्वरित बंद करायचे आहेत.
सौरभ सज्ज होताना व्हीआयपी डेज एंड कडनं समोर खेळण्यासाठी पाहतोय आपण जीत या पात्र लॉप केलंय आउट ऑफ पार्क उत्तुंग षटकार पाहतोय आपण पहिल्या षटका आता मात्र पहिल्या षटकाचीचा समाप्तीचा तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण माऊली इंटरप्राइजेस मिथुन पाटील फॅन टीम वाकलन संघाची धावसंख्या तब्बल 27. गवली सर काय म्हणाल ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावाचा डोंगर उभं करण्याच्या दृष्टिकोने आगेकूच करताना पाहतो आपण वाकलन संघाला नाही धावांची लयलूट बघायला मिळते. मला वाटते रिटेलमध्ये नाही तर होलसेलमध्ये धावा वसूल केल्या जात आहेत. लागोपाठ जर 3 षटकार लगावले तर रोहिदाजी नाईक यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि जर आपण सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर अमजदभाई शेख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आणि जिद्द हे तर कोंडगाव गावाचं वैशिष्ट्य आहे. संघ कुठले असो खेळाडू कुठले असो पण बक्षीसचा वर्ष इथं मात्र होतोय. यश ट्रान्सफर यांच्याकडून सुद्धा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी 200 रुपयाचं पारितोषिक आपण सीमारेषेच्या बाहेर जर झेल घेतला तर. आता मात्र विकेट हॅट्रिक साठी तर मात्र यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. थोडासा पहिला का बॅटला चेंडू चाटून गेला होता शॉर्ट पॉईंट कडे आणि तोपर्यंत मात्र एकच सिंगल इथे मात्र पूर्ण करतोय. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 28. यावेळेस मात्र हा चेंडू लाईन खराब आहे पाहतोय आपण वाईटचा इशारा येतोय. येस प्रशांत मात्रे डंकन प्रेक्षरा कोण आणि प्रशांत तसेच सिद्धांत काणेकर यांच्याकडनं 2,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे जर लागोपाठ 3 षटकार लगावले किंवा विकेट हॅट्रिक साठी. तर गोलंदाज सजवताना पाहतोय आपण विशाल रफ्तार के सौदागर. याच पात्र फुल पॉवरफुल चेंडू इथे मात्र गोल होतोय मिडविकेटच्या वरतून ठोकलाय हा षटकार. कारण या ठिकाणी 5,000 रुपयाचं पारितोषिक जर लागोपाठ 6 षटकार लगावले तर रोहिदाजी नाईक यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण मात्र झेल घेतलेला आहे. आपण ही इनिंग संपल्यानंतर यायचं आहे पारितोषिक घेण्यासाठी. सज्ज होताना गोलंदाज विशाल राईट अमोर द विकेट. अजून एक धमाका 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 लांब 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 आणि सुरेख उत्तुंग षटकार. तीन चेंडूवर 3 षटकार ठोकले. हा ढाण्या वाघ आहे. वाकलन गावाचा खरा कोहिनूर हिरा आहे. नाही, सुनील पवार जीत भोईर याच्यावर आज कुठल्याही प्रकारे प्रेशर नाही कारण पहिल्या दिवशी खेळला तो कॅप्टन म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली होती. आज मोतीराम भोईर याने पूर्णपणे मुभा दिलेली आहे जीत भोईरसाठी मोठी फटकेबाजी करण्याची. अतिशय सुपर हिट डुपर हिट फलंदाजी. तर मात्र खार्डी संघाला वापसी करावी लागेल. विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल. जर वाकलन संघाला कमी धावसंख्येच्या आतमध्ये जर रोखायचं असेल तर पाहतोय की आपण धावसंख्या आता मात्र 41. सज्ज होता नाही तर मात्र जीत सज्ज होते खेळण्यासाठी. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. गुडलेन फॉर चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये येणारा चेंडू अशी गोलंदाजी करावी लागेल कारण की दुसरं षटक गवळीसर मार्गस्थ आहे आणि वाकलन संघाचा धावाचा डोंगर पाहतोय आपण. आतापर्यंत या इनिंगमध्ये 5 षटकार मारले गेले. त्यामध्ये पाहिला ऋषी यांनी 2. त्यानंतर मात्र जीत भोईर नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे आणि 3 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. विशाल सज्ज होताना यावेळेस पाहता परत एकदा चांगला चेंडू होता. खोल टप्प्याचा चेंडू. आदरणीय रुपेश मात्रे यांना एक सुवर्ण संधी असेल. रुपेश मुकदम यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर आपण पडद्याच्या पाठीमागे जर जाऊन जेल टिपताय तर आपल्याला परेश महाजन याच्याकडून 1,000 रुपये. क्या बात आहे. याच पात्र उंच 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 चेंडू जाईल आउट ऑफ पार्क.
ठोकला एक षटकार. प्रवीण म्हात्रे आणि दीपक पाटील यांच्याकडून शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद. निश्चित या स्पर्धेसाठी पाहतो की आपण सुनीता एंटरप्राइजचे आमचे प्रशांत पाटील यांच्याकडून खूप अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून आणि सर्वच आयोजक कमिटीच्या माध्यमातून निश्चित गौरी सर आपण सतत चौथा दिवस पाहतोय. सन्माननीय भूषण भगत साहेब यांच्या जो शो आहे त्याला सहकार्य करण्याचा सर्व सहकार्यांचा खूप लाखमोलाचा वाटा आहे. तर मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावाचा पाऊस, षटकाराचा पाऊस पडतोय. आपण ज्या प्रकारे 47 धावा धावपल करू आहेत. हायलाइट क्रिकेट खेळण्यासाठी अवी सज्ज होताना याच पाहता वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघाला होता. सफल होऊन मात्र ऑनसाइडकडे धमाका करायचा होता. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते. संघात धावसंख्या पुढे सरते आता मात्र ती 48. काय फलंदाजी पाहतोय गवली सर आपण. जो निर्णय स्वीकारला होता नाणेफेक जिंकून वाकलन संघाच्या संघनायकांनी की आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला प्रारंभ केला होता ऋषी यांनी. त्यानंतर मात्र अजून सलामीच्या फलंदाज जीत भोईर खेळपट्टीवर आहे आणि त्याच्या बॅटमधून 4 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. सज्ज होताना गोलंदाज सूरज अंतिम षटक प्रगती पथावर. चला आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. सातत्याने आम्ही विनंती करतोय लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. जीत भोईर सज्ज होतोय खेळण्यासाठी. धावसंख्या पाहतोय आपण 48. पॅक क्राऊड. अंतिम सामना 2 दिग्गज संघामध्ये पाहतोय आपण. फलटॉस टर्न केल्या चेंडूला पाहतोय पण जमिनीलगत हा चेंडू ट्रॅव्हल होताना काऊ कॉर्नर क्षेत्राकडे फंबलिंग पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र संधीचं सोडणं केलंय. इथे मात्र जीत भोईर यांनी 2 धावा सहज पूर्ण आणि याच बरोबर पाहतोय की आपण 50चा आकडा पार होताना वाकलन संघाचं काय जबरदस्त फलंदाजी इथे मात्र पाहतोय आपण. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल नक्कीच प्रेक्षकांकडून सगळ्यांकडून. 50चा आकडा पार होतोय कारण 3 षटकांचा सामना आहे. गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू वाईड यॉर्कर अप्रतिम चेंडू आणि या चेंडूचा सातत्याने उल्लेख करतो की गवळी सर खूप जास्त वापर केला जातोय आणि गवळी सर विसरून चालतंय नाही. खारडी संघाकडे सूरज नावाचा हा बेमिसाल फलंदाज सुद्धा आहे कारण की कालच्या याच क्षणीमध्ये या संघाने अतिशय चांगला परफॉर्मन्स केलं होतं. सूरज वर खूप काही निर्भर असेल खारडी संघाचं. नाही कारण सूरज अस्ताला जातोय पण मात्र खराडी संघाचा सूरज चमकतोय का ते बघायचं आपल्याला. सफल झालंय. घुटना टेक तमाशा देख. का सुरेख फटकाय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचाचा इशारा काय ते पाहायचंय. हा येतोय षटकार. या षटकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरते ती तब्बल 56. तिसरा षटकाचा खेळ आहे. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. याच पात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला पाहतोय आपण काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय. दुसऱ्या धावेची मागणी करताना अतिशय वेगात थ्रो येतोय पण बॅकअप करताना आणि निशाणा ठिकाणावर नव्हता. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय आणि जीत भोईर कितीवर खेळतोय पाहतोय आपण. 34च्या धावसंख्येवर अंतिम सामन्यात अतिशय छान एक मॅरेथॉन विध्वंसक खेळी साकारताना जीत भोईर पाहतोय आपण. वाकलन संघाचा हा त्रुप का एक्का सातत्याने म्हटला जातो. आज केतन मात्रेची जाणीव दिसत नाहीये. ज्या प्रकारे वाकलन संघ इथे मात्र परफॉर्मन्स करतात. केतन नाहीये पण केतनची जागा भरून काढली तर मात्र जीत खूप मान आहे. याच फाता फुलटा जुना फटका पाहतो आपण. खाली क्षेत्रामध्ये चेंडू एका टप्प्याने लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर जाईल. येतोय या अंतिम चेंडूवर आपण. धावसंख्या झालेली आहे धावसंख्या 62 आणि 63 धावांचा लक्ष्य. या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी 3333 रुपये सिद्धांत काणेकर, प्रशांत म्हात्रे त्याचबरोबर गणेश पाटील यांच्याकडून. जर विकेटची हॅट्रिक केली तर क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचे. विनंती असेल क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. वाकलन संघाचं संगणक आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर अंतिम सामन्यामध्ये या अंतिम इनिंगमध्ये आपण ऐकूया मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सरांना. येस त्यापैकी स्वागत सन्मान मी करणार आहोत. राजा कोळी यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत आणि ज्यांनी झेल घेतलेला आहे सीमारेषेच्या बाहेर त्याने सुद्धा यायचं आहे आणि आपला 700 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे.
क्रियांश ट्रान्सपोर्ट यांच्याकडनं 200 रुपये आणि अमजद भाई शेख यांच्याकडून 500 रुपये. झेल ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी यायचं आहे. मान करण्याची विनंती मी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. यस आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाजाला खेळपट्टी सोडून जावं लागेल. प्राप्त केलेली आहे. धावबाद झालेला आहे. करणबाद झालेला आहे. काय प्रक्षेपण आहे, काय नीट क्लीन अँड नीट टेलिकास्ट. आणि आपण रिप्ले मध्ये बघितले की फलंदाज स्क्रीन मध्ये पोहोचू शकलेला नव्हता आणि याचं संपूर्ण श्रेय नक्कीच दिलं जाईल. ते म्हणजे GTC लाईव्ह संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी मात्र लीडिंग यावेळेला करतोय भूपेश कराळे मॅन फ्रॉम कोणगाव. खूप अपार मेहनत घेत आहेत सर्व टेक्निशियन कॅमेरामॅन. जीत हा चेंडू मात्र स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या वाढते. जीत लेफ्ट आर्म याला आडव्या बॅटनं प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय तो मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली, थोडा थ्रंबल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते 4. विशाल लक्ष 3 षटकामध्ये 63 धावा म्हणजे 21 धावांचा आस्किंग रन रेट. आवश्यक धावगती. यावेळेला मात्र लाफ्टेड शॉट खेळलेला आहे. नाही, प्रेक्षकाला सुद्धा समन्वय ठेवायला लागेल. तुम्हाला झेल घ्यायचा असेल तर समन्वय ठेवावा लागेल. जसं मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांना समन्वय ठेवावा लागतो, कोऑर्डिनेशन ठेवावं लागतं. तुम्हाला 700 रुपये जर पटकावायचे असतील तर तुम्हाला समन्वय ठेवावं लागेल, कॉलिंग करावं लागेल, कुणी झेल घ्यायचं ते. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. 10 धावा.
स्वीप करण्याचा प्रयत्न हलकस अपील केलं जात आहे, मात्र एक धाव पूर्ण करतोय सूरज. 11 धाव होत आहेत. विशाल लक्ष आहे. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. 6 बॉलमध्ये जर 3 षटकार लगावले किंवा 6 बॉलमध्ये जर 4 विकेट्स घेतले तर मात्र 2,500 रुपयाचं पारितोषिक युवराज फुलवाडे, हेमंत भगत यांच्याकडून. विकेटच्या हॅट्रिकसाठी सुद्धा 3,333 गणेश पाटील, प्रशांत म्हात्रे, सिद्धांत काणेकर यांच्याकडून 3,333. सीमारेषेपासून थोडंसं आपण मागे राहायचंय उभं. यावर मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा, एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होते 12. मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येनं काहीही साध्य होणार नाहीये. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की ऋषी यांनी फलंदाजी केली, ज्याप्रमाणे जीत यांनी फलंदाजी केली, त्याप्रमाणे प्रत्युत्तर द्यावं लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, हुक करण्याचा प्रयत्न, मात्र शरीरापासून जवळून तुम्ही हुकचा फटका खेळू शकत नाही, त्यासाठी अंतर असायला हवं. भारताचा मोहिंदर अमरनाथ लिलेया असा प्रकारचा फटका खेळायचा. आणि आता असं वाटतं एक मानसिक दबाव वाढतोय तो खार्डी संघावर. यावेळेला मात्र फोर्स केलेला आहे आणि चेंडू जातोय तो डीप मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. यस, मंगेश म्हात्रे यांच्याकडनं वाकलन संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. उदेश लेफ्ट आर्म, हा चेंडू मात्र स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू या उजव्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. स्वेर मला थोडा बघायला मिळते. धावसंख्या 19. 10 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पंचांचा वाईट बॉलचा इशारा. सज्ज होताना गोलंदाज परत पाहतोय आपण VIP डाय एंड या टोकाकडनं. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. पॅक क्राऊड, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, हार्ट ऑफ कोणगाव, कोणगावचं हृदय म्हणून ज्याला संबोधलं जाते, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. पॅक क्राऊड, खचाखच भरले सर्व स्टँड आपण पाहतोय. चेरोबा स्टँड, गावदेवी स्टँड, त्याचबरोबर कोळीदेव स्टँड, मसोबा स्टँड, कुठेही जागा दिसत नाही. आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा कित्येक हजारो प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. उदेश याला पुन्हा एकदा फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, बाद व्हावं लागेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सूरजकडनं खूप अपेक्षा होत्या, पण आता मात्र एक मानसिक दबाव वाढणार आहे, कारण सूरज असा एक फलंदाज ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या. आता मात्र असं वाटतंय की मिशन इम्पॉसिबल, आव्हान अशक्य, कारण 3 षटकाचा सामना आहे आणि समोर जे लक्ष ठेवले विशाल लक्ष, 21.00 आस्किंग रन रेट. उदेश लेफ्ट आर्म, हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, थोडं स्वैर मारा बघायला मिळतोय. धावसंख्या 21. अजूनही जिंकण्यासाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील माहिती देत आहेत की 42 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 42 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. हायलाइट क्रिकेट टीव्हीवर आपण हायलाइट पाहतोय, त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. वाट शॉट, फ्लिक केलेला आहे चेंडूला,
सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 27 धावा झालेल्या आहेत. अजूनही हिंमत हारलेली नाहीये. सूरज जरी बाद झालेला असला तरी मात्र या ठिकाणी प्रल्हाद मात्र हिंमत हारायला तयार नाहीये. काय फटका लगावलेला आहे. मात्र यावेळेला मिस टाइम फटका झेल होणार नाहीये, पण फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू गणित आव्हान टोचक कठीण होत चाललेलं आहे. कारण एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात जर तुमची चांगली झाली, शेवट चांगला. सुरुवात चांगली झाली नाहीये ती म्हणजे खार्डी संघाची. पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषेच्या नक्की बाहेर होते का बघायचं आहे. 4 धावांसाठी पण आपल्या संघासाठी मित्र म्हणेन की 2 धावा वाचवतोय. काय प्रयत्न केलेला आहे आणि हेच फार महत्वाचं आहे मित्रांनो. प्रयत्न तुम्ही करायलाच हवा. नो डाऊट संघर्ष, जीवन एक संघर्ष आहे. क्रिकेटमध्ये कित्येक वेळा संघर्ष बघायला मिळते, पण प्रयत्न तुम्ही करायलाच हवा. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जात आहे. आणि आता मात्र असं वाटते की मिशन इम्पॉसिबल. राजीव पाटील आमचे एक्सपर्ट स्कोरर. प्रत्येक चेंडूला मोठा फटका खेळावा लागेल. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 32 धावा झालेल्या आहेत. निम्मा पल्ला पार केलेला आहे, पण त्यासाठी 2 षटके खर्ची घातलेली आहेत. आता 6 चेंडू आणि 31 धावा. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण बघितलेलं आहे की 6 चेंडूमध्ये 36 धावा पटकावणारे फलंदाज जे आहेत. सुरुवातीला हर्षल गिब, त्यानंतर युवराज सिंग, त्यानंतर करण पोलार्ड. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये 3 फलंदाजांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावलेले आहेत आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. यावेळेला मात्र कॅप्टन मोतीराम भोईर आणि चेंडू जाते सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे, कारण कॅप्टनने कशा प्रकारे कामगिरी करावी, कारण मैदानात स्वतः चांगली कामगिरी केलेली आहे आणि एक सांघिक कामगिरी करण्यासाठी सगळ्यांना प्रवृत्त केलेला आहे. मोतीराम राईट आर्म. यावेळेला होता पुलचा फटका. मात्र पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेलं नाहीये. आता मात्र असं वाटते की मिशन इम्पॉसिबल, कारण जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 26 धावा आहेत. 4 चेंडू आणि 26 धावा. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर मध्ये त्रिफळाचीत केलेला आहे, क्लीन बॉल केलेला आहे. तुम्ही सन्मान करायला हवा यॉर्करचा, कारण क्रिकेट म्हटलं की तुम्ही सर्वप्रथम सन्मान करायला हवा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांचा, त्यानंतर परफेक्ट यॉर्कर. कारण मास्टर ब्लास्टरचा सन्मान जर तुम्ही केला नाही तर चांगलं क्रिकेट खेळू शकत नाही, आणि यॉर्करचा सन्मान जर तुम्ही केला नाही तर मात्र तुम्हाला बाद व्हावं लागेल. मोतीराम भोईर यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, मात्र मिस टाइम फटका. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का, आणि आता हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय. स्पर्धेमध्ये सगळं काही झालेले आहे, पण हॅट्रिक झालेली नाही. विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक झालेली नाही आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. FR सुपोर त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक केली होती. पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी वन डे क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली यांनी 20 क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक केली होती. यावेळी हॅट्रिक पूर्ण काय बघायचंय. हॅट्रिक पूर्ण होत नाहीये, पण मात्र चांगली कामगिरी. आणि शेवटचा चेंडू आहे. अगदी दारात उभा आहे या ठिकाणी दादा संघ कल्याण डोंबिवलीचा वाकलन.
आणि याचबरोबर मिथुन पाटील यांचा माऊली स्पोर्ट्स